विष्णू देवाला सांगतो गारान, लखाबाई अग्नीच घर. आली आली ती लखाबाई, आली आली ती लखाबाई, तीच माहेर कोकण. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. माझ्यासोबत एक स्वप्न सुंदरी आहे आणि दोन उत्तम कलाकार आहेत, गायक कलाकार आहेत. कसे आहात तुम्ही सगळे? मी मस्त, खूप खूप छान. छान. हा एवढा डाऊन का आहे फेस तुमचा? अरे खूप मस्त होतं, मी खूप एनर्जेटिक आणि खूप भारी आहे मी. बरं, तुम्ही एक सुंदर गाणं घेऊन आलाय, आली लखाबाई, त्याबद्दल काय तुम्ही बोलाल? आणि पोस्टर तर कमाल आहे. थँक्यू सो मच. काय म्हणा? खूप भारी वाटतंय. मुळात ही एनर्जी आहेच, कारण आम्ही कंटिन्यू, तू म्हणालीस की काय कमी एनर्जी आहे, कमी नाही अगदीच, कारण आठवडा झालं गाणं रिलीज होऊन आणि आफ्टर माझ्या मते 1 वीक ही रिॲक्शन लोकांची आहे की 50 मिलियन व्ह्यूज क्रॉस झालेले आहेत गाण्याला. आणि आता मीडिया थ्रू किंवा अजून लोकांपर्यंत गाणं कसं पोहोचवता येईल यासाठी हा अट्टाहास आहे. आली लखाबाई, राजा राजा मुळात पहिलं गाणं, जे हितेश मोडक ओरिजिनल्स या यूट्यूब चॅनलसाठी जे पहिलं गाणं होतं, त्या गाण्याला जो रिस्पॉन्स होता सगळ्यांचा तो कमालीचा होता. आणि त्याच्यानंतर आता आली लखाबाई, हे तर म्हणजे काहीतरी वेगळंच हितेशचं जे विजन होतं आणि जे विजन त्याने सुरुवातीला ऐकवलं आणि आत्ता जी लोकांची रिॲक्शन आम्ही बघतोय ती खूप कमाल आहे. सो मी एकतर सगळ्या प्रेक्षकांना खूप 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 थँक्यू म्हणेन की तुमचा असाच प्रतिसाद राहू दे आणि असंच प्रेम राहू दे की आम्ही एक प्रयत्न केलाय आली लखाबाई या गाण्यातून आणि तो प्रयत्न माझ्या मते सफल झालेला आहे असं आम्हाला वाटतं. मी हितेश सरांना विचारेन की आली लखाबाई या मागे काय कारण होतं गाणं करायचं? कारण आपण म्हणतो की देवाची गाणी सक्सेसफुल होतातच, त्याला असं काही आपण नाही म्हणू शकत नाही, पण लखाबाईमध्ये काय स्पेशालिटी आहे? म्हणजे मला तिचं ते वर्णन खूप आवडलं. म्हणजे तिच्याबद्दल जेव्हा वाचलं की ती रेड्यावर येते आणि तिचं वाहन रेड आहे आणि तिचे सगळे ते अग्रेशनवाले लुक आणि ते खूपच मला ते खूप त्याने इन्स्पायर केलं. आणि मग तिची ती धूप आरती सुरुवातीची, तर मला वाटलं ह्याला घेऊन काहीतरी वेगळं साऊंड आणि वेगळं एक वर्ल्ड क्रिएट करता येईल. मला वाटलं जे व्हिज्युअली आता तुम्ही बघताय ते मी तेव्हा इमॅजिन केलेलं की यार खूप सारे VFX, तिचे जेवढे वाहन आहेत, म्हणजे तिचं वाहन साप आहे, मग रेडा आहे, मग हे सगळे वाहन म्हणजे, आणि मग हे सगळे वाहन कसे आपल्याला आणता येतील, हे प्राणी सगळे कसे आणता येतील आणि त्याला एक स्टोरी असली पाहिजे. ती छान स्टोरी पण सुचली. आणि जसं ऑडिओ आपण ट्राय करतो की गाणं खूप म्हणजे त्यात एक फोक एलिमेंट असला पाहिजे आणि ते लार्जर दॅन लाईफ पण साऊंड झालं पाहिजे, तसंच ते व्हिज्युअली पण ट्रीट असलं पाहिजे. नॉर्मली म्हणजे आपण प्रत्येक कंपोजरच ते विचार करतो की आपलं एक गाणं जेव्हा आपण करतो त्याला व्हिज्युअली असं म्हणजे म्हणतात ना आपण की एक ट्रीट पाहिजे व्हिज्युअली, की ते खूप मोठं दिसलं पाहिजे, साऊथसारखं दिसलं पाहिजे किंवा संजय भन्सालीसारखं दिसलं पाहिजे. तर आमचं एम हेच होतं की आपलं यूट्यूबचं गाणं आपण त्याच लेवलचं दिसलं पाहिजे, एवढं तरी आपण अचीव केलं पाहिजे. आणि मला वाटतं लोकांची प्रतिक्रिया बघून आज म्हणजे असं वाटतं की काहीतरी वी हॅव अचीव्ड ऑन द सॉन्ग. ओके, सौरभ सर तुम्हाला विचारेन मी, मगाशी तुम्ही मला असं वाटतं 3 ते 4 वेळा गायला असेल प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही गाताय, तर तुम्ही जेव्हा हे गाणं पाहिलं, बघितलं आणि वर्ड्स जेव्हा आपण बघतो तेव्हा ऑलरेडी आपल्या गुणगुण गुणगुण चालूच असते, पण तुमच्या पूर्ण गाण्यामधून तुम्हाला आवडली एखादी ओळ कोणती होती? ओळ मला खरं ती धूप आरतीचं खूप जास्त सुंदर वाटलं, पण ते अनफॉर्च्युनेटली माझ्या आवाजात नाहीये. ते सोनू म्हणले खूप खूप सुंदर, म्हणजे ते अशा पद्धतीचं म्हणजे एक गद्य स्वरूपातलं ते जे आहे ते खूप अंगावर येतं ऐकताना, कारण अशा पद्धतीचं मी तर पहिल्यांदा नव्हतं ऐकलं, तर ते खूप सुंदर वाटतं. आणि बाकी गाणं तर जबरदस्तच झालंय. फोक जॉनरचं गाणं आहे, त्याच्यामध्ये जनरली प्रत्येक गाण्यांमध्ये एकच जॉनर कंटिन्यू केलं जातं की आता समजा फोक आहे तर फोकच, सॅड गाणे तर सॅडच शेवटपर्यंत, हॅपी गाणे तर हॅपी. पण ह्याच्यामध्ये 2-3 वेगवेगळे भाव गाण्यामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये ॲग्रेशन आहे, एक करुणा आहे,
त्याच्यानंतर हे फोक एक त्याच्यामध्ये मिक्स आहे. तर असं एक मिक्सचर आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक सांगायचं commercial touch झालं पण आहे. कमर्शियल टच आहे, एक ग्रँजर एक आहे गाण्यामध्ये जो की आत्तापर्यंतच्या मला नाही वाटत की लखाबाई किंवा कुठल्याही याच्यामध्ये आला असेल अशा पद्धतीचं प्रोड्यूस गाणं अशा Okay. पद्धतीचं प्रोड्यूस झालं असेल. आणि जरी फोक सॉन्ग असलं तरी त्याच्यामध्ये मला असं वाटतं की 2 रागांचं त्याच्यामध्ये मिक्सचर आलेलं आहे. कशाचं? Sorry. 2 राग रागांचा. क्लासिकलमध्ये जे राग आपण गायले जातात तसं भैरव आणि दरबारी कानडा अशा 2 रागांमध्ये Okay. मिक्सचर झालेलं आहे. आणि ते खूप इनोव्हेटिव्ह वाटतं ते ऐकायला, पण ते असं वेगळं नाही वाटत की बाबा काहीतरी वेगळं झालं. दोन्ही खूप सुंदर पद्धतीने मर्ज झालेलं आहे. पण जेव्हा तुम्ही गात होता आणि एक असतं ना की आपण गातो किंवा परफॉर्म करतो आणि कंपोज करतो, 3 वेगवेगळ्या गोष्टी असतात तरी त्यांचं एक विजन सेम असतं. तर तुमच्या तिघांचंही सेम विजन कोणतं होतं? सेम विजन म्हणजे हेच ना की गाणं आणि स्टोरी. गाणं पोचावं जे आहे. सुरुवातीला त्याचं जे विजन होतं मुळात की देवी ही रेड्यावरनं आली पाहिजे. आता व्हिज्युअली ते कसं दिसेल माहिती नाही, पण गाण्यातनं त्यांनी दाखवून दिलं की त्याने जे गाण्यात एक्सपेरिमेंट केला ते ऐकून माझ्या मते व्हिज्युअल नाही बघितलं तरी ते समजून जाते की हा या क्षणाला देवी आली आणि त्याच्या पुढे मग तो पूर्ण माझा परफॉर्मन्स आणि ते सगळं सुरू आहे. पण ही गाण्याची गंमत आहे आणि विजन हेच होतं की ते कसं होऊ शकतं आणि त्या पद्धतीने प्रत्येकजण मी परफॉर्म करून किंवा ह्याने गाऊन किंवा बाकी जी आपली टीम आहे त्या प्रत्येकाचं एम माझ्यामध्ये एकच होतं की ते एकतर सिनेमा वाटलं पाहिजे आणि जे ह्याचं विजन आहे त्या विजनला सगळ्यांनी सपोर्ट केला. सो माझ्यामध्ये हितेश अजून बेटर सांगू शकतो त्याबद्दल. नाही का, मुळातच म्हणजे सगळ्यांचंच परफॉर्मन्स म्हणा, सगळे आर्टिस्ट म्हणा, सगळे टेक्निशियन्स म्हणा, माझं एडिटर अनंत, मग गोकुळ ज्याने VFX केलं आहे, स्वानंद, मग आमचे DI वाले शशांकजी, सेजल, या लोकांनी इतकी मेहनत आम्ही सगळ्यांनी, म्हणजे तुला सांगू एक फिल्म जेव्हा आपण करतो त्याच्या पोस्टमध्ये 3-4 महिने जातात. या गाण्याच्या पोस्टमध्ये मी 6 महिने टाकले. हो. म्हणजे त्याचे इतके ड्राफ्ट झाले, त्या VFXचे इतके ड्राफ्ट झाले. ते दिसतं तेवढं सोपं नाही आहे. ते तुम्ही बघाल तर तुम्हाला कळेल की किती मेहनत त्याच्या पाठी गेली आहे. म्हणजे राईट फ्रॉम द बिगिनिंग त्याचं प्रेप, एक मुकुट शोधायला आम्ही कुठपर्यंत गेलेलो त्याचं. पण ते तसंच मुकुट पाहिजे. मग ते काहीतरी सजेशन येत होतं की पुट्ट्याचं मुकुट घ्या, हे घ्या, ते घ्या. आम्ही काहीच नाही केलं, जे पाहिजे होते तेच घेतलं. कारण तिथे कॉम्प्रोमाइज झालं ना मग सगळंच कॉम्प्रोमाइज होतं. व्हिज्युअली छान नाही दिसत. व्हिज्युअली छान नाही दिसत आणि मुळात ती व्हिज्युअली ट्रीट असलीच पाहिजे, हे आमची पहिली कंडिशन. तुम्ही VFX बद्दल म्हणालात आणि मी गाणं पाहिलं, त्याच्यामध्ये तू अशी वर बघते ती लखाबाई आहे आणि ती जे कनेक्शन दाखवले ते खरंच व्हिज्युअली छान झाले आणि ते खरंच कमाल होत असेल. ओ हे असंही आहे आणि असंही असू शकतं. पण तू जेव्हा परफॉर्म करत होती तुला नाचायची इच्छा नाही झाली? कारण तू प्रत्येक गाण्यामध्ये तुझी एवढी पण नाचली आहे ना ती शेवटी 1.5 मिनिटं ती घेऊन गेली ना. नाचलेच आहे मी. 1.5 मिनिटं वेगळ्या पद्धतीने नाचलेली आहे जरा. जेव्हा एक दैवी दृष्टांत होतो त्याच्यानंतर ती बॉडी कशी म्हणजे सरेंडर असते देवाला आणि मग ती बॉडी कसं ते नाचेल, ते एक हे होतं परफॉर्मन्स. ते होतं ते. पण तुला सांगू का, तू म्हणालीस ते करेक्ट आहे. म्हणजे गाणंच एवढं कमाल आहे की ते नाचायला भाग पाडतं. हे मला आत्ता वाटतं जेव्हा मी फक्त गाणं ऐकते. जेव्हा मी ह्या प्रोसेसमध्ये होते, प्रोडक्शन पण सांभाळतीये आणि सगळंच बघत होते, त्या दरम्यान ना एक तर मी ऍक्टर आहे हे मुळात मी विसरून गेले. कारण मला मी कम्प्लीट इकडे लक्ष होतं माझं की कोणाचं लुक परफेक्ट आहे का, खूप अरेंज करणं गोष्टी. 200-300 क्राऊड होतं. क्राऊड खूप होता आपला, डिफिकल्ट होतं तिथे, नेटवर्क नव्हतं जिथे आम्ही शूट केलेलं. सो या सगळ्या डिफिकल्टीज मधून शूट करणं आणि नाचायचंय का बाबा आपल्याला, तर असा प्रकार झाला नाही माझ्या मते. गाणं रिलीज जेव्हा आता झालं एका आठवड्यापूर्वी तेव्हा मी नाचले असेल, म्हणजे मी व्हिडिओ पण बनवले आणि मी बेभान होऊन नाचले. पण तोपर्यंत एक टेन्शन होतं की यार कसं गाणं होईल. आणि लास्टचा जो माझा परफॉर्मन्स आहे त्याबद्दल खूप कौतुक केलं जातं की हे तू कसं केलंस आणि हे कसं झालं तुझ्या अंगात, खरंच असं आलं होतं का किंवा काय. तर माहित नाही मला, पण ती दैवी एक शक्ती म्हण किंवा लोकांची मेहनत होती. ह्याचं एक विजन होतं की अमृता आपल्याला हे करून दाखवायचं आहे आणि हाच तो चान्स आहे तुला करायला.
तर आमचे डिरेक्टर सचिन कांबळे, सो अख्खी टीम जेव्हा असते ना आपल्याला सपोर्ट करायला, तेव्हा आपल्याला पण असं वाटतं की यार आपण कमी नाही पडलो पाहिजे. जे मी सेम राजाराजामध्ये केलेलं, राजाराजाचं जर गाणं बघशील तर ते 1 टेक, काही शॉर्ट्स होते, मध्ये काही इतका भर पावसात आम्ही ते शूट केलेलं. सो जेव्हा बाकीचे डान्सर्स आणि आपल्या सोबतचे जे असतात ना, तेव्हा एक सेंटर आपण जेव्हा ऍक्टर म्हणून आपण परफॉर्म करत असतो, तेव्हा लोकांना माझं असं म्हणणं आहे की माझ्या आजूबाजूच्या लोकांना असं वाटलं पाहिजे ऍटलिस्ट की नाही ही करतीये ना, म्हणजे ही गिव्हअप करत नाहीये ना, तर आपणही केलं नाही पाहिजे. सो माझ्या डोक्यातच ते होतं की आपण असं परफॉर्म करायचं की लोक जेव्हा फायनल ड्राफ्ट माझं बघतील, मी कधीच, म्हणजे माझी सवय आहे मुळात ती की मी ऍक्ट केलं की मी कधीच मॉनिटर बघत नाही, किंवा माझं, मी डिरेक्टर्स ऍक्टर आहे, म्हणजे मला जर त्यांनी ओके म्हणाले की माझ्यासाठी ते ओके टेक आहे. पण मला कधीच सवय नाही की जाऊन मग मला बरोबर आहे का, मी छान दिसतीये का, माझं इकडचं काही दिसतंय का. मी बेभान होऊन नाचले, मी विचारलं नाही, म्हणजे विचार पण केला नव्हता, आणि मी कॅरेक्टर म्हणून परफॉर्म केलं. मी बिलकुल अमृता आहे का, मग अमृता अशीच दिसली पाहिजे, किंवा मी हिरोईन आहे तर मी हिरोईन सारखी दिसली पाहिजे, नाही. ते कॅरेक्टर आहे. लक्ष्मी ही त्या पॉइंटला तिच्या माइंडमध्ये काय चालू आहे की बहीण आपली 11 दिवस निघाली आहे, मग त्या 11 दिवसाच्या नवसाला ही कशी बहीण सपोर्ट करते. सो ती एक स्टोरी आहे, तर त्या स्टोरीप्रमाणे मी स्वतःला कन्वर्ट केलेलं आणि त्याप्रमाणे ते झालं. सो माझ्या मते खूप मी लकी समजते स्वतःला की मी या प्रोजेक्टचा भाग आहे. तू खूप बोललीस, आणि म्हणजे असं नाही म्हणते की खूप बोललीस, तू स्वतःचं खूप मत मांडलंस त्या बाबतीत, तुझ्या कामाबाबतीत, आणि तू 3 वेळा बोललीस की नाही ते होऊन गेलं. पण मला आता असं वाटतंय तुमची सगळी मेहनत बघून लखाबाई खरंच तुमच्या सोबत होती, आणि त्यांनी खरंच तुम्हाला खरंच सपोर्ट केलाय. कारण ॲज अ ऍक्टर प्लस प्रोडक्शन हँडल करणं प्लस सगळी टीम आपली हँडल करणं खूप कठीण असतं, आणि त्यामध्ये तुम्ही खूप जास्त. आणि हे तुला सांगू का, हे तेव्हाच पॉसिबल होतं जेव्हा प्रत्येकाचे विजन एकच असतं की चांगलं काम. म्हणजे आज जर तू हितेशने एक म्हणणं की बाबा मला एक असं करायचंय प्रोजेक्ट, किंवा मला एक सिनेमा करायचा, किंवा एखादं गाणं करायचंय, तर त्या गाण्यासाठी त्याच्यासोबत बाबा कोण माणसं उभी आहेत ही पण तेवढीच इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे फक्त त्याने गाणं केलं आणि गाणंच फक्त वाचतंय आणि आम्ही कोणीच काही केलं नाही, परफॉर्म केलं नाही, ते ह्यात आमचा कमीपणा आहे की आम्हाला लोक म्हणतील गाणं किती वाजलं. पण आज जेव्हा काम, सगळ्यांची कामं जेव्हा दिसतात, म्हणजे मेकअपचं म्हण, सिंगरचं म्हण, बाकी पोस्टची जी काही कामं केलेली आहेत, या सगळ्यांचं जेव्हा काम दिसतं, तेव्हा लोक म्हणतात की हा प्रोजेक्ट आहे, की ह्या प्रोजेक्टला परफेक्ट लोक मिळाली आहेत आणि हे त्याने करून दाखवले. सगळ्यांसाठी लोक कमेंट करतात, एडिटर म्हणा, VFX म्हणा, सगळ्यांसाठी. आणि खूप छान फनी कमेंट्स आहेत ग की सर सिनेमा कुठे लागलाय, बुक माय शोला सिनेमा आहे का, वगैरे वगैरे, असं खूप छान कमेंट्स आहेत. मग कधी कधी असं वाटतं यार सिनेमा पाहिजे. तू स्वतः आली आहेस म्हणून मी पुन्हा विचारते प्रश्न की कधी तुझा सिनेमा आहे ते सरांसोबत, आणि गायक तेच असले पाहिजे. गायक आमची टीम, मी खरं सांगते, ह्या माध्यमातून मला ह्या प्रोजेक्टच्या साठी जे ह्या प्रोजेक्टसाठी आले होते त्या सगळ्यांना या माध्यमातून मला खूप 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 थँक्यू म्हणायचं आहे. मग ती माझी मेकअप आर्टिस्ट असेल मेघाजी, साताऱ्याहून बिचारी, म्हणजे कोणीच अख्ख्या टीममध्ये कोणाचंच विजन असं हे नव्हतं की यार आम्ही फक्त मेकअप आर्टिस्ट किंवा आम्ही आर्टिस्ट म्हणून आलो तर आम्ही आर्टिस्ट म्हणून काम करणार किंवा पैशासाठी म्हणून, असं नाही. हितेश मोडक एक छान काम करताय, त्याच्यासाठी ही टीम गोळा झाली आणि ह्या सगळ्यांनी झोकून काम केलं, कारण प्रत्येकाला छान काम करायचंय. आणि जेव्हा आता बघतो आपण, आणि गाणं मुळात ते छोट्या किंवा फोनवर बघण्यासारखं गाणं हितेशने केलं नाहीये, ते माझ्या मते स्क्रीनवर मोठ्या, मी नेहमी त्याला म्हणते की अरे एकदा बघ ना, म्हणजे आपण मोठ्या स्क्रीनवर लावायला मिळतंय का, किंवा एखाद्या सिनेमाच्या मध्ये जेव्हा ऍड्स लागतात तर ऍड मध्ये लावून पण गाणं. सो अशी एक भाबडी माझी अपेक्षा असते. पण लवकरच माझ्या मते सिनेमा सुद्धा करू, आणि या माध्यमातून जे डिरेक्टर्स आहेत प्लीज फोन करा मला. बरं, मी एक विचारेन की आपण म्हणतो की देव दिसत नाही, देव आपण सहवास लाभतो त्याचा, किंवा अचानक एक वाईब पास होते आणि कळतं की हे होऊन गेले. तुम्हाला गाताना कधी असं जाणवलं का, किंवा तुला परफॉर्म करताना आणि तुम्हाला डिरेक्ट करताना असं? मला वाटतं गाताना नक्कीच, कारण समोर जे शब्द होते ते असं वाटत होतं की समोर, म्हणजे विजन ते समोर दिसत होतं की लखाबाई अशी येते, तिचं हे असं असं रूप आहे. पुन्हा वेगवेगळ्या एकतर त्या वेगवेगळ्या जॉनरमध्ये एकतर ते गायचं होतं, त्याच्यामुळं ना असं मला वाटतं की अशा पद्धतीचं एक गाणं
माझ्या म्हणजे पदरी पडलं, हीच मला असं वाटतं की लखाबाईचा एक आशीर्वाद आहे आणि एक तो दृष्टांत आहे असंच मला वाटतं. किती गोड. तू काय म्हणशील? मला मी बघ एक तर माझं मी बिलीव्हच अशा गोष्टींवर करते की आपण जे काही काम करू ते झोकून देऊन काम करायचं, मग त्याच्यात तुम्हाला देवाची साथ, त्या एका शक्तीची साथ तुम्हाला आपसूक मिळते. सो मी मोस्टली मी कर्मावर बिलीव्ह करणारी, मी खूप बिलीव्ह करते की मी जे काही कामं करेन ते 100 and 200% मी परफेक्टच करेन. सो हे माझ्यासाठी आहे. आणि ह्या गाण्यादरम्यान मुळात खूप गोष्टी अशा झाल्या होत्या. हितेशचा ॲक्सिडेंट झालेला मध्ये आणि त्या दरम्यान गाणं शूट करणं पॉसिबल नव्हतं, पण ते कसं शूट झालं, किंवा आमचे आर्ट डिरेक्टर होते, ते आर्ट डिरेक्टर ऐन शूटच्या आदल्या दिवशी ते म्हणाले की मला जमणार नाही आणि आर्ट पॉसिबल नव्हतं. मग अचानक एक फोन येतो कुठून तरी आणि मग अचानक आमचे संदीप आर्ट डिरेक्टर आहे संदीपजी, सो ते येतात आणि स्वतः फुल तयारीमध्ये येतात. म्हणजे मी फक्त सांगणं किंवा ह्याने फक्त सांगणं की आपल्याला असं असं करायचं आणि ते फुल तयारीने आले होते. आणि आता जो आपण तामझाम पूर्ण बघतो गाण्यात, तर तो एका रात्री एका दिवसात गेला. म्हणजे की ते आले आणि त्यांचं सुरू झालं होतं. म्हणजे कोणाला काही वेगळं सांगायची गरजच नाहीये. सो ती शक्ती प्रत्येक थ्रू पास होत होती. म्हणजे अख्खं इतकं मोठं जंगल होतं, त्या जंगलात शूट करणं. बरं, माझा जो सुरुवातीचा सीन आहे, आम्ही भाकऱ्या थापतो तो वाला सीन आहे, तो सीन मुळात तो खूप छान झालाय. आणि ते घर बापू म्हणून एक साताऱ्यातले आहेत, त्यांचं ते घर होतं आणि घरात त्या बाळंतीण होती. तिने हाही विचार नाही केला की यार तुमचं शूटिंग चालू आहे किंवा लहान बाळ माझं आहे, इथं जन्मलेलं बाळ आहे, पण त्यात ती एन्जॉय करत होती. ती बाळंतीण बाहेर येऊन बसायची, आमचं शूट बघायची. तर आम्हाला असं वाटायचं की यार म्हणजे काय होतंय, हे कसं काय पॉसिबल आहे. ते खूप दैवी होत होतं माझ्या मते. आणि ही शक्ती होती आमच्या सोबत तिची, हे खरं आहे, हे खरंच आहे. बापरे, खूप काही झालंय. खूप काही झालं. म्हणजे माझा ऍक्सिडेंट होणं, मी पडणं आणि मग ते मला तर असं वाटलेलं की माझा जीवच गेला, एवढं झालेलं ते. म्हणजे हे 2 बोटं जातील आतमध्ये एवढी ती खोच होती. आणि त्याच्या 3 दिवसांनीच आमचं शूट होतं ते साताऱ्याला जंगलामध्ये, जिथे काही झालं मला तर परत मग ते पोचणं पण पॉसिबल नव्हतं रात्री. तरी काय माहिती कुठून काय शक्ती, तिची शक्ती असेल आली आणि जसं आम्ही इमॅजिन केलेलं त्यापेक्षा पण खूप ब्युटिफुल तिने काही गाणं मांडून आमच्या समोर दिलं. बापरे, तुम्ही खूप कठीण काळातून सुंदर एक कलाकृती समोर आणली आहे. तर ना ही प्रोसेसच फक्त गाण्याची नाहीच आहे. म्हणजे कोणीच असं म्हण किंवा मी म्हण, बाकी जे कोणी काम करणारे होते त्यांचं असं म्हणणं नाही की आपण फक्त गाण्यासाठी, आम्ही हे गाणं लोक हसतील की 4 दिवस 5 दिवस आम्ही गाणं शूट करतोय आणि प्रॉपर सिनेमा सारखं. म्हणजे माझी लुक टेस्ट झाली, वर्कशॉप झालं आमचं, आम्ही त्याच्यानंतर लोकेशन बघायला आम्ही फिरत सुटलेलो, इकडे फिर तिकडे फिर. सो छान अशी सिनेमाची प्रोसेस म्हणून आम्ही एन्जॉय केलेलं. सो असंच आहे, म्हणजे कधीच असं वाटलं नाही. स्वतः म्हणालीस की तू कर्मावरती विश्वास ठेवतेस, त्यामुळे कर्म तुम्ही चांगलं करता तर फळ नक्कीच होतंय हे. आणि मेसेज आहे, गाण्याचाही तोच मेसेज आहे. म्हणजे देवी तर आहेच, तिची ताकद आहेच, ती शक्ती आहेच, पण तुम्ही रे हरी पलंगावरी तर मुळात नाहीच. म्हणजे प्रत्येकाला कष्ट हे आहेच वाटायला, पण जे काही करू ते मनापासून केलं पाहिजे एवढंच मला वाटतं. येस, थँक्यू सो मच. खूप थँक्यू सो मच. थँक्यू. पण मी असं सोडणार नाही, जाता जाता तुम्ही तिघांनी मिळून गाणं गायचं सॉरी काय आणि मला सौरभ बद्दल सांगायचं, सौरभने ते एंडवाला जो पार्ट गायलाय, म्हणजे जे गाणं संपतं की काय काय ते माझा सांगतो असं काहीतरी त्यांनी गायलंय, इतकं सुंदर गायलंय. तिचं माहेर कोकण असं जे गायलंय ते अतिशय, सॉरी मी फारच वाईट गाते, पण खूप सुंदर गायले त्याने. माझा फेवरेट सिंगर आहे. अरे विष्णू देवाला सांगतो गारान, लखाबाई अग्नीच घर, आली आली ती लखाबाई, आली आली ती लखाबाई, तिचं माहेर कोकण. खूप छान. पण हितेश, तुमची आवडती ओळ कुठली? कारण तुम्ही तर डिरेक्ट केलंय, तुम्ही तर मला आणि हितेश पण गाईल. नाही, माझं गळा गेलंय पूर्ण बाबा.
आणि मी गात पण नाही म्हणत, मी कंपोज करण्यापुरतं गातो बस त्याच. मग तेवढं गाऊन दाखव. नाही माझं गळं गेलंय पूर्ण हितेशचं गळं. पण आता एक फिल्म येते आहे लवकरच. कोणती? तुझी फिल्म आली ऑलरेडी. हा एक मर्दिनी आता येते, तिचं एक गाणं आलं. ओके चालेल. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. Thank you. खूप मनापासून थँक्यू. आणि तुम्हाला अशीच देवीची साथ लाभवणी असंच छान छान Yes, प्रोजेक्ट yes. घेऊन या. आणि जाता जाता प्लीज मला तुम्हा सगळ्या व्ह्युअर्सला सांगायचं आहे की गाणं तुम्ही बघत आहात आणि तुम्ही बघितलंही आहे माहितीये मला, पण अजूनही बघितलं नसेल तर प्लीज गाणं जाऊन आपल्या हितेश मोडक ओरिजिनल्स या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि गाणं बघा आणि तुमचं प्रेम आणि तुमच्या कमेंट्स छान छान येऊ देत आणि तुमचा आशीर्वाद असाच राहू दे आमच्यावर. आणि जर वाटलं तर रील पण बनवा. हा रील्स तुम्हाला वाटलं तर नक्की बनवा, काही हरकत नाही. थँक्यू Thank you. थँक्यू.